नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर आज आपण पिठलं बनवूया। आज पिठल्याचा बेत केलेला आहे मी। साधं सिंपल आपलं पिठलं म्हणा किंवा झुणका म्हणा, काही म्हणा, आपण आज बनवूया। आज पिठलं खाण्याची खूप इच्छा झाली आहे। पिठलं आणि भात किंवा भाकरी याचं खूप छान लागतं पिठलं। तर इथं मी कांदा, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि हे आपलं बेसन घेतलेलं आहे। तर आता आपण हे सर्व एकदम ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। आज मी तूप भी काढलेलं आहे, मी घरी तूप बनवते। हे पहा, एवढं तूप निघालेलं आहे माझं, एवढं घरी तूप निघालेलं आहे। आता आपण ह्याला हलवून घेऊया व्यवस्थित। तुम्हाला जर अजून तिखट पाहिजे असेल तर अजून मिरची टाकू शकता यामध्ये। त्याला चांगलं परतू देऊया आपण। या बेसनमध्ये थोडं पाणी घालून घेऊया। पाणी घातलं ना तर बेसनामध्ये गुठळ्या होत नाहीयेत। आपण जे पिठलं बनवणार आहोत ना, त्याचं असं थोडं बेसनामध्ये पाणी टाकून म्हणजे असं पातळ करून घेतलं ना आपण, त्यामध्ये कांद्यामध्ये परत टाकलं ना तर गुठळ्या होणार नाहीत आपल्या पिठल्याच्या। आपला कांदा छान भाजलेला आहे। आता आपण यामध्ये थोडंसं हळद टाकूया आणि यात आता आपण पाणी टाकूया। हे पहा, मी पाणी टाकलेलं आहे। त्यामध्ये आपण भरपूर कोथिंबीर टाकूया, म्हणजे पिठलं खायला खूप छान लागतं। मीठ टाकत आहे मी। ह्याला उकळी आली की हे आपण कालवलेलं पीठ यामध्ये टाकणार आहोत, पण आधी ह्याला उकळी आली पाहिजे। तर ह्याला उकळी आलेली आहे आपल्या ह्या पिठल्याच्या किंवा झुणक्याच्या ह्याला। आपण ह्यात आता भरपूर अशी कोथिंबीर टाकूया। झुणक्यामध्ये कोथिंबीर भरपूर टाका, त्यामुळे झुणका खूप छान लागतो किंवा पिठलं म्हणा, दोन्ही पण। एक सुक्का असतं किंवा एक पातळ पिठलं असतं। पिठलं पातळ असतं, झुणका सुक्का असतो। पण कोण कोण पिठल्याला झुणका बी म्हणतं, कोण कोण पिठलं बी म्हणतं। आता आपण हे बेसन कालवून ठेवले ना, हे यात ओतूया असं, म्हणजे आपल्या बेसनाच्या गुठळ्या होणार नाहीयेत। बघा आत्ताच किती छान दिसायला लागले आपलं पिठलं। हे ना भाकरी बरोबर गरम गरम खायचं, पण भाकरी किंवा गरम गरम भाताबरोबर खूप छान लागतं। एकदा तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। मला फॉलो करा, लाईक करा। मी मराठी बाई माणूस, मला पुढे जाण्यासाठी तुमची खूप मदत पाहिजे। तुम्ही जर मला लाईक कमेंट नाही केलं तर मलाही प्रोत्साहन मिळणार नाही। तर प्लीज मला शेअर, लाईक जरूर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। काही चुकत असलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा। हे पिठलं रेडी झालेलं आहे। बघा किती छान दिसते आपलं पिठलं। आता हे गरम गरम भाकरी किंवा भाताबरोबर खायचं आपण। या जेवायला मित्रमैत्रिणींनो।